बँक घोटाळा प्रकरणामध्ये न्यायालयानं दोषी ठरवल्यानंतर आता दोष सिद्धीला म्हणजे शिक्षेला स्थगिती मिळावी अशी याचिका सुनील केदार यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठामध्ये केली होती। या मुद्द्यावरती आज मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठामध्ये निकाल जाहीर केले जाण्याची शक्यता आहे। हिंगोलीच्या राजकारणामधून एक मोठी बातमी आहे। ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यामध्ये गुप्त बैठक झाली। अब्दुल सत्तार यांच्या निवासस्थानी ही गुप्त बैठक झाल्याची माहिती आहे। या बैठकीचा फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये हिंगोलीमधील राजकीय समीकरण बदलणार का अशी चर्चा या फोटोच्या निमित्तानं सुरू आहे। आम्ही निष्ठावंत माणसं आहोत आणि जायचं तर ते सगळे दिवस संपले। तो व्हिडिओ नेमका कसा बाहेर आला? कारण व्हिडिओ कोणी काढला कसा असते समजा, आता त्याला व्हिडिओ काढायचाच खोडसाळपणाच काढायचा म्हणजे कुठेतरी तो तुम्ही जर बघितला असेल तर कोणतरी लपून छपून काढलेला आहे आणि मुद्दामून जाणून बुजून काढलेला आहे। आता मी काय म्हणजे चोरून गेलेलो आहो का? अरे आष्टीकर साहेब माझे मित्र आहेत, ते आमच्या जिल्ह्याचे खासदार आहात आणि खासदार महोदय ज्यावेळेस येतात त्यांना पूर्ण त्यांच्याशी चर्चा विचारविनिमय जिल्ह्याच्या विकासासाठी करावं लागतं। बाकी तुम्हाला जी शंका आहे ती शंका त्यांना विचारून घ्या। माझा राजकारणाचा याच्यामध्ये कोणताही संबंध नाही। पालकमंत्री आमचे नेते आहेत आणि त्या पालकमंत्र्याच्या म्हणजे त्या जिल्ह्यामधले ते खासदार आहेत, त्याच्यामुळे ते काही कामं घेऊन त्या ठिकाणी आले असतील। योगायोग तुम्हाला सांगतो की आमची भेट झाली, चहा पाणी झाला आणि त्या ठिकाणी ते निघून गेले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।